नमस्कार मित्रांनो. सन्मान महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता काल फॉर्म भरण्याची तारीख संपलेली आहे. माघार फॉर्मची घेण्याची तारीख 2 तारीख आहे. त्या कारणाने आता कोणी माघार घ्यायची, कोणी नाही, किती अपक्ष तसेच राहणार, किती नाही, कुणाचा भाव काय फुटणार, कोण किती घेणार, असे भावताव आणि व्यवहार मार्केट आता 2 तारखेपर्यंत चालू आहे. कोणाला धमक्या येतील, कोणाला पैशाच्या ऑफर येतील, कोणी पैसे घेऊन, कोणी धमक्यांना घाबरून मागं येतील. याच्यात असे पण काही लोक असणार आहेत, जे पक्षाने तिकीट दिलं नाही म्हणून नाराज होऊन अपक्षाचे फॉर्म भरलेले आहेत. असेही कुठल्या ना कुठल्या पक्षाच्या प्रलोभनांनी माघार घेऊ शकतात. पण ज्यांना खरंच नाराजी आहे आणि समाजासाठी काहीतरी करायचं आहे, असं दाखवण्यापुरतं का होईना. समाजासाठी काहीतरी करायचं आहे आम्हाला, असं दाखवण्यापुरते ज्यांनी फॉर्म भरलेत ना, ते तसेच ठेवतील. किंवा असं म्हणा, ज्यांना खरोखर समाजसेवा करायची आहे, प्रॉब्लेम्स त्यांना माहिती आहे, अशी लोकं आपला फॉर्म मागे घेणार नाहीत. हां, पण निवडणूक झाल्यानंतर समजा लक बाय चान्स हे निवडून आले, तर मात्र हे अपक्ष म्हणूनच काम करतील का कुठल्या पक्षाच्या छत्रीखाली जातील, हे पण बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? किती टक्के अपक्ष फॉर्म मागं घेतील आणि किती तसेच ठाम राहतील? कमेंट करून नक्की सांगा. तूर्तास एवढेच. परत भेटू नवीन विषयासह. तेव्हा मी हेमंत कुमार केळकर आपली रजा घेतो.